म्हटल्यानंतर सगळं हलकं फुलकं वातावरण ना. नाही आता वातावरण टाईट करायची वेळ झालेली आहे. खाव्यात एकच फाईट, वातावरण टाईट. हिरवा शालू हिरवी चोळी हिरवा चुडा मेल्याले ओलाच लाजून मी कोरी मोरी झाले ग कोरी मोरी झाले ओलाच लाजून मी कोरी मोरी झाले कोरी मोरी झाले. काय कुठलं गाणं म्हणतोस तू? अरे सेगमेंट कुठला, गाणं कुठलं, काय चाललंय तुमचं हे? अरे गेल्या एपिसोड पर्यंत निदान राजा शब्द असलेली गाणी तरी तुम्ही म्हणत होता, आता तुमच्या मनाचीच गाणी म्हणताय. हे काय? ते काय तुमची ती मेट्रो सुरू झाली ना, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही गाणं म्हणतोय. अच्छा, स्वतःची डायलॉग पण घेतले त्याच्यामध्ये. क्या बात आहे. मेट्रो सुरू झालेली आहे. तर मेट्रो जी आमची सुरू झालेली आहे, आम्हाला फार आनंद झालेला आहे. कारण मेट्रोचा मुद्दा होता आमचा. त्याचा एक फायदा पण होईल. बाहेर किती गर्दी झाली मला सांगा. इकडे गर्दी, तिकडे गर्दी, त्या ट्रेन मध्ये गर्दी, झालंच तर बशीत बसायला पण गर्दी. मग तिकडे किती टेन्शन येणार, लोकांमध्ये भांडणं होणार, मारामारी होणार, आणि मग परत लोक आमच्याकडे येणार. एक राजा कुठं कुठं पुरा पडणार. लोकांना काय करायचं राजानं, नाही का? महाराज कोण? महाराज न्याय करा महाराज. महाराज इकडे बघून बोला ना जरा. महाराज न्याय करा. अरे काय काय करा, सकाळपासून मी गवारीची भाजी केली, त्याला ऑमलेट केलं, बायकोसाठी बिन चाकरीचा चहा केला, आता तुम्ही म्हणता न्याव करा. मला सांगा तुम्ही कोण? मी महिला कंडक्टर आहे तुमच्या राज्यातली. हो हो हो. आणि हे तुमच्या चेहऱ्याला काय झालंय? हो ना. पट्टी कसली लावली तुम्ही? अरे मला आठवतंय चांगलं, परवा काहीतरी बस मध्ये धिंगाणा झाला ना, मारामाऱ्या झाल्या ना. हो. तुम्हाला सांगतो, आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही मॅडम. खरंय. सर्वसामान्य माणसांनी आपल्यासारखे कसं जगायचं? खरंय. मला तर एवढं टेन्शन येतं, बायका पोराला घेऊन मी मेट्रो मध्ये पण बसायला नाही गेलो. कसं जगायचं सर्वसामान्य माणसाने? काय करताय सरकार, मला सांगा तुम्ही बरं. महाराज सरकार तुम्हीच आहात. मीच आहे का? काय प्रॉब्लेम आहे? वरती सरकार वेगळं आलंय, खालती सरकार वेगळं आहे. माझं कन्फ्युजन झालंय, पुढं आपलं होणार का त्यांचं होणार, म्हणून मी असं बोललो. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, राज्यात सरकार आमचंच आहे. त्याच्यामुळं हा प्रकार कुठल्या नालायकाने केलाय त्याला आम्ही सोडणार नाही. सोडला 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 त्याला जामिनावर सोडला. अरे काय करतंय आपलं सरकार, मला माहितीये. मीच आहे सरकार. मी आता एक काम करतो, पोलीस स्टेशनात फोन लावतो आणि पोलिसांना झाडतोच. अरे एवढा मोठा प्रकार घडलेला आहे बसमध्ये, आणि तुम्ही त्या माणसाला सोडून देता, हे नाही चालणार. बघा असा दम भर तुम्ही पोलिसांना, मग तो ह्या बायकडेच काय स्वतःच्या बायकोकडे पण नजर नाही टाकणार. तुमची बायको बिचारी अशी. महाराज हा माझा नवरा नाहीये. महाराज मी सर्वसामान्य माणूस आहे महाराज. हा. त्या दिवशी ही घटना घडली ना महाराज, मी तिथेच होतो, तिथेच त्याच बसमध्ये होतो. विचारा नव्हतं की नाही मी? हो. मग अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे यांच्यावर मारहाण झाली त्या बस मध्ये, तू बशीला होतास? हो बशीला. मग नुसताच बशीला होतास, तुला काही मदत नाही करता आली? महाराज हे विचारणं सोपं असतो. अहो पण काय झालं माहितीये का? अहो 10:30 अशी काहीतरी वेळ होती ती, आणि बस मध्ये खूप गर्दी होती की नाही गर्दी? खूप गर्दी होती. खूप गर्दी. मुंबईमध्ये गर्दी किती वाढली हो. त्याही गर्दीमध्ये मी कसा बसा बस मध्ये चढलो. हो त्यानंतर मला बसायची जागा मिळाली. मी बसलो तर माझ्या बाजूचा माणूस ना सुखी जीवनाचे 101 फंडे हे पुस्तक वाचत होता. मी जस्ट त्याच्या पुस्तकात असं डोकावलं तर दुसऱ्याच्या भानगडीत नाक खुपसू नका, सुखी व्हाल असं लिहिलं होतं. त्यामुळे मी काय ठरवलं की एवढ्या मोठ्या लेखकांनी लिहिलेलं आहे ना, मग नाकारायचं कसं ते? अहो आपल्याला तेच शिकवलं लहानपणापासून, संस्कार आहेत तसे. मोठे सांगतात आपण ऐकतो, दुसरं काय हो. हा म्हणून मी यांच्या भानगडीत पडलोच नाही. नको बाबा ते. अरे पण म्हणून समोर जर एखाद्या बाईवरती अत्याचार होत असेल तर तू गप बसणार? अरे तू सुद्धा एका माऊलीच्या पोटीत जन्माला आलेला आहेस, ती सुद्धा एक बाई होती, हे कसं काही विसरला? अहो जिने जन्म दिला ना त्या आईने शिकवलंय हो आम्हाला. कधी कोर्टाची पायरी चढायची नाही, कधी पोलीस स्टेशनची पायरी चढायची नाही. मी यांना मदत केली असती तर मला 10 वेळा पोलीस स्टेशनला जावं लागलं असतं, कोर्टात जावं लागलं असतं. म्हणजे आईने शिकवलेलं ते सगळं वाया नाही. अहो प्रतारणा झाली असती हो तिची. तिने जे संस्कार केलेत त्याचं असं फळ द्यायचं पण नाही. मला नसतं जमलं, सॉरी. अरे पण अशा प्रसंगामध्ये तुम्ही जर एखाद्या माणसाला मदत कराल तर ती मदत केली म्हणून तुम्हाला विशेष शौर्य पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराची प्रेरणा पण तुम्हाला राहिलेली नाही. अहो पण ज्याला तो पुरस्कार मिळतो त्याचा फोटो 8व्या पानावर येतो, आणि जो गुंडगिरी करतो त्याचा फोटो 1ल्या पानावर येतो. आम्ही प्रेरणा घ्यायची कोणाची? 1ल्या पानावर आहे त्याची की 8व्या पानावर आहे त्याची?
महाराज, मी एक विनंती करते तुम्हाला, माझं ऐका. तुम्ही त्या मारेकऱ्याला शिक्षा करणार ना, तसंच तुम्ही यालाही शिक्षा करा. अरे हे काय? हो, आणि एक वेळ त्याला सोडून दिलत ना तरी चालेल, पण याला सोडू नका. आणि याचा फोटो पहिल्या पानावरती छापून आणा, म्हणजे लोकांना प्रेरणा मिळेल. नाही मॅडम, असं इमोशनल होऊन नाही चालत इथं. आ? कसं मी प्रामाणिक अन्यायप्रिय राजा आहे. काय? प्रामाणिक अन्यायप्रिय राजा आहे. कोमा चुकला होता माझा. तुम्ही माझ्याकडेच बघा ना. अरे मी राजा आहे, पण बायकोवर कधी हात नाही उचलला मी. मग हे तुमचं कर्तृत्व आहे की खंत आहे? काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही बायकोवर हात उचलला नाही कधीच, म्हणजे याचा अभिमान वाटतो तुम्हाला की दुःख वाटतंय? ऍक्च्युअली त्याचं सांगायचं म्हणजे कसं आहे ना, आता हे पा, माझ्यावर एवढा अन्याय झाला तरी हे लोक काय बोलत बसले. अहो ते तर जाऊ दे, मीडियावाले पण तसेच आहेत. आता काल माझा हा फाटलेला युनिफॉर्म दाखवत बसले होते. मी त्यांना म्हंटल थांबा बदलते, तर म्हणे नाही 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 बदलू नका, याच्यामुळे त्या प्रसंगाची तीव्रता वाढते. काय झालं? हा, प्रसंगाची तीव्रता वाढली. अख्ख्या महाराष्ट्राने हा प्रसंग बघितला. कोण पेटून उठलं? नाही, कोणी नाही. जाऊ द्या. नाही पण आम्हाला पण ह्योच प्रश्न पडलाय मॅडम, का आपल्या राज्यातल्या जनतेला झालंय काय? आमची प्रजा एवढी थंड आणि शंड कशी काय झाली? महाराज महाराज, मी त्या 101 पुस्तकात वाचलं होतं, जसा राजा तशी प्रजा. 101 गोळ्या घाली ना तुला आता. तेवढ्या तरी दिल्यात का तुम्ही पोलिसांना? काय दिलंय तुम्ही पोलिसांना? साधा पगार देत नाही तुम्ही नीट वेळेवरती. अहो साधं मनोबल वाढवता येत नाही तुम्हाला त्यांचं. अहो खाकी वर्दीतल्या महिला पोलिसांना गुंड घाबरत नाही. मी तर खाकी वर्दीतली साधी कंडक्टर आहे, मला काय घाबरणार? ह्यांच्यासारखी माणसं काय करतात? जनता तुम्हाला कळत नाही, नुसतं बसून राहता, काय करता नाही आलं त्यावेळेला? महाराज महाराज, खरं सांगू मी, या बाईला जेव्हा मारहाण होत होती ना महाराज, त्यावेळी मला असं वाटत होतं ना की खरंच काहीतरी करावं जाऊन. चला तो गुंड या बाईला किती मारत होता महाराज, लाता बुक्क्यांनी तुडवत होता, सारखा स्वतःला सांगत होता अरे कर काहीतरी कर. पण नाही, त्या दिवशी मी माझ्या मोबाईलची बॅटरी चार्ज केली नव्हती. हा, काय झालं ना माझ्याकडून, रात्री कसा काय विसरलो मी बॅटरी चार्ज करायला. अरे त्यावेळी माझी बॅटरी चार्ज असती ना तर ते सगळं मला शूट करता आलं असतं, माझ्या मित्रांना व्हॉट्सअपवर पाठवता आलं असतं, माझा मान केवढा वाढला असतं महाराज. पण नाही नाही करता आलं मला ते. माझ्या जिंदगानीवर. छान हा, छान. फेसबुक आणि व्हॉट्सअप वरती कमेंट करताना मोठ्या फुशारक्या मारत असताना तुम्ही, पण आता काय झालं? हा, नुसत्या फुशारक्या मारा. जेव्हा प्रत्यक्षात काही करायची वेळ येते ना, तेव्हा शेपूट घालून पळून जाता तुम्ही. तुमच्यापैकी 10 जण जरी आली असती ना माझ्या बाजूनी, तरी पळून गेला असता तो. पण नाही ना सुचलं तुम्हाला एकालाही. अरे माझं तेच म्हणणं आहे, एखाद्यावरती जर अन्याय होत असेल तर आपण कोपऱ्यात बसून राहणं हा भ्याडपणाचं लक्षण नाहीये का? महाराज तुम्ही राजे आहात, राज्यकर्ते आहात. आपल्या राज्यातही महिलांवर अन्याय होतो, तेव्हा तुम्ही काय करता? तू विषय बदलू नको हा. आजचा विषय तो नाही आपला. आपला विषय काय आहे का ह्या प्रसंगामध्ये जनतेनं कसं वागलं पाहिजे. तुझं काय कर्तव्य, तू काहीतरी कर ना. महाराज हा तर सामान्य माणूस आहे, तुम्ही तर राज्य करते आहात ना. तुम्ही काय करताय? काय करताय म्हणजे? आम्ही परवा दिवशीच मीडियाला बाईट देऊन आलोय. आज जो प्रसंग घडलाय त्या प्रसंगामध्ये जे काही झालेलं आहे ते आम्हाला अतिशय वाईट वाटतंय. अंतःकरणापासून सांगतो, पुण्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणार नाहीत. आणि जे कोणी दोषी असतील त्या दोषींना कडक शासन केलं जाईल. अंतःकरणापासून सांगतो, महिलांची सुरक्षा हेच पहिलं धोरण असेल. अंतःकरणापासून सांगतो, बडे बडे देशों में नको नंतर लई लपडी होतात, जाऊ दे. तुम्हाला खरं सांगते महाराज, मला त्या मारेकऱ्यांची भीती नाही वाटत, खरंच नाही वाटत. त्या दिवशी त्याच्याशी 2 हात केलेच ना मी, पण मला भीती वाटते ती याच्यासारख्या बघ्यांची आणि तुमच्यासारख्या राज्यकर्त्यांची. तुमच्याशी 2 हात नाही ना करू शकत मी. मॅडम मला माफ करा, खरं सांगतो मी, माझी चूक झाली त्यावेळी. खरंच मला माफ करा. पाहिजे तर
पाहिजे तर माझ्या एक कानाखाली मारा. महाराज सापडलाय तावडीत तर हा ना. मन हलकं झालं. मी दोषी आहे, मान्य आहे मला, पण माझ्यापेक्षा मोठा दोषी कोण आहे याचं काय कराल? महाराज आला बाईंनी आपल्या शब्दातून आज एकच मारली फाईट आणि वातावरण झालं की टाईट. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिता दाते आणि सागर कारंडे यांच्यासाठी. अनिता, तुमचं पुन्हा एकदा या मंचावरती स्वागत, कारण यापूर्वी तुम्ही या मंचाला भेट दिलेली आहे. आणि हो. सागर, तुमचं पुन्हा पुन्हा स्वागत, कारण तुम्ही इथलेच आहात. पण एक खरंच महत्वाचा मुद्दा आज तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडता आला, तर एक महिला म्हणून तुम्हाला आज काय बोलावं असं वाटतं? खरंच महत्वाचा मुद्दा आहे आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे. तर मला इतकंच वाटतं की कुणावरती अवलंबून राहता कामा नये महिलांनी, आणि त्यांनी स्वतःच सबळ बनलं पाहिजे या सगळ्यासाठी. कारण कोण कधी मदत करेल, दुसऱ्यावरती आपण किती अवलंबून राहणार. पण हे बाकीचे एलिमेंट तर आहेतच, आणि त्यांनी तितकंच सहकार्य केलं पाहिजे हे त्यांच्या बाजूनी. पण महिला म्हणून मला असं वाटतं की मी सबळ बनलं पाहिजे. ती बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं की या माध्यमातून सरकारचे आणि जनतेचे डोळे उघडावेत ही एक आपण प्रार्थना करू शकतो.